आपण हळद व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. मी मीठ 3 चमचे टाकणार आहे सुरुवातीला. आपण जे डेली मीठ खातो ना तेच टाकणार आहे. हळद व्यवस्थित लागलेली आहे. कमी पडली तर आपण अजून टाकूयात, पण मला वाटते इनफ आहे एवढी हळद, 1 चम्मच. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. 1, 2 आणि हा 3. मला नाही माहिती किती मेजरमेंट वापरायचं वगैरे, मी मनाने करत आहे. कारण की मेजरमेंट ही कैरी किती आहे मला माहीत नाही. मी कॉल करून विचारू शकतो मम्मीला, पण मी ठरवलं की मी असंच बनवेन. मला माझं मेजरमेंट कळलं पाहिजे, दॅट्स वाय मी मनानेच टाकत आहे. मी प्रमाण वगैरे काहीच बघत नाही आहे. फक्त माझ्या मेजरमेंटसाठी मी मेजरमेंट करून टाकत आहे की मला कळलं पाहिजे ना की इनफ आहे की नाही. आता आपल्याला व्यवस्थित कैरीला मीठ चोळून घ्यायचं आहे पूर्ण, आणि याला ना चाळणी ठेवायचं आहे. ठीक आहे. हाफ आवर आपल्याला ह्याला चाळणी ठेवायचं आहे, का तर ह्याच्यातलं जे पाणी आहे ना मिठामुळं सुटलेलं ते सेपरेट हवं म्हणून. नाहीतर मग आपली कैरी काळी पडेल, जी की ऑलरेडी थोडी पडलेली आहे. आपण जेव्हा कैरी धुतली होती कापल्यानंतरनं आणि त्याला वाळवलं थोडं, त्याच्यामुळे ती थोडी काळी पडलेली आहे, पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आता आपल्याला आणखीन काळी नाही पडायची म्हणून आपण आहे ना मीठ लावून आहे ना ह्याचं पाणी सेपरेट करणार आहोत. कैरीचे हे हाल झालेले आहेत. मी व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे. अजून आपण तेल वगैरे टाकलं नाही, पण पाणी वेगळं करणार आहे. मी व्यवस्थित चोळून घेतलं आहे मीठ कैरीला.